मिरजेतील टाकळी रोडवरील सूर्यवंशी सिरॅमिक दुकानात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री 3च्या सुमारास चोरी करून तिजोरीतील सुमारे 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत मिरज शहर पोलिसात समर्थ सतीश सूर्यवंशी वयवर्ष 27 राहणार टाकळी रोड मिरज यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यावर अज्ञात चोरट्याने शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजल्यानंतर गेटवरून उडी मारून आत प्रवेश करून दुकानाचे शटर खोलून दुकानात ठेवलेल्या किल्लीने तिजोरीतील 1.5 लाख रुपये घेऊन पोबारा केला. ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतची सीसीटीव्ही फुटेज मिरज शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले. सकाळी दुकान उघडल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मिरज शहर पोलीस दाखल झाले. त्यांनी फॉरेन्सिक विभागाला पाचारण केले. ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले. सोबत श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले. श्वानाने थोडा मार्ग काढून श्वानही घुटमळले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होते. याबाबत समर्थ सूर्यवंशी यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. तर या पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहे.